नमस्कार, मी प्रथमेश कुलकर्णी। अनंत चतुर्दशीच्या आपल्या सर्वांना खूप 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 मनापासून शुभेच्छा। आज आपल्या सर्वांचे लाडके गणपती बाप्पा 10 दिवस आपल्या सोबत राहून आज आपला निरोप घेत आहेत आणि अर्थातच प्रत्येकाला वाईट वाटेल, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी येईल असा क्षण असतो। कसे 10 दिवस गेलेले असतात हे आपल्याला कळत नसतं आणि त्याच अनुषंगाने मी एक कविता जी आहे ती कविता गणपती बाप्पांची सादर केलेली आहे की 10 दिवसांनंतर गणपती बाप्पांना जेव्हा आपण निरोप देतो त्यावेळेला आपल्या मनात जे भाव येतात ते भाव मी इथे मांडण्याचा प्रयत्न जो आहे तो प्रयत्न केलेला आहे। अर्थात हा माझा प्रयत्न तुम्हाला आवडेल अशी मी आशा आणि अपेक्षा करतो। तर माझी जी कविता आहे ती गणपतीची देवता जी आहे, कलेची देवता असल्यामुळे त्यांच्या कृपेने मला सुचलेली आहे आणि ती आता मी इथे सादर करतोय की निरोप घेतो म्हणे तू देवा, निरोप घेतो म्हणे तू देवा, नको ना असा जाऊ, निरोप घेतो म्हणे तू देवा, नको ना असा जाऊ, बस सोबत अजून दोघे मोदक खाऊ। बघा, म्हणजे आपण मी इथे काय सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की लहानातला लहान मुलगा सुद्धा त्याला काय भावना येतात आणि मोठ्यातला मोठा सुद्धा त्याला कसं वाटतं, म्हणजे माणूस असा म्हणतो की निरोप घेतो म्हणे तू देवा, नको ना असा जाऊ, बस सोबत अजून दोघे मोदक खाऊ। आनंदून जाते सृष्टी देवा तुझ्या आगमनाने, सगळीकडे काय प्रफुल्लित वातावरण असतं, आनंद असतो, उत्साह असतो। आनंदून जाते सृष्टी देवा तुझ्या आगमनाने, निरोप घेता देवा तू नेत्रही भरे पाण्याने। का रे बाप्पा थांबतोस तू फक्त दिवस 10, का रे बाप्पा थांबतोस तू फक्त दिवस 10, मस्त अजून मजा करू थांबणारे महिने 6। गणपतीचं जे प्रेम आहे ते इतकं असतं की 10 दिवस सुद्धा असे क्षणात निघून जातात। असं वाटतं की एवढ्या लवकर 10 दिवस संपले सुद्धा। म्हणूनच मी इथे म्हटलेलं आहे की का रे बाप्पा थांबतोस तू फक्त दिवस 10, मस्त अजून मजा करू थांबणारे महिने 6। 10 दिवस म्हणे बाप्पा, अरे गेले ना 10 मिनिटात। असंच प्रत्येकाची हीच व्यथा असते। 10 दिवस म्हणे बाप्पा, अरे गेले ना 10 मिनिटात, आत्ता जातोस निघून, पुन्हा डोळे तुझ्याच आगमनाची वाट बघतात। निरोप घेता तू देवा, माणूस काय प्राणी सुद्धा रडतो। मित्रांनो, आपण बरेचसे असे व्हिडिओ पण बघतो की जिथे कुत्र सुद्धा जे आपण घरात पाळलेलं असतं ना, ते कुत्र सुद्धा काय काय वेळेला जोरात हुंदके देतं आणि आपल्याला सांगत असतं की गणपती बाप्पांना अजून आपल्यासोबत राहू देत। म्हणून मी हे लिहिलेलं आहे की निरोप घेता तू देवा, माणूस काय प्राणी सुद्धा रडतो, आगमनी नाचते सृष्टी, विसर्जनी काळजाचा टाहो फुटतो। आगमन जेव्हा होतं तेव्हा खरंच सृष्टीमध्ये एक वेगळं वातावरण असतं आणि जर तुम्ही विसर्जनाच्या वेळी सुद्धा बघितलं तर आपल्या ओव्हरऑल सृष्टीला सुद्धा वाईट वाटतं आणि काही काही ठिकाणी पावसाची वर्षा होते। कारण जेव्हा बाप्पा निरोप घेत असतात तेव्हा ह्या कणाकणातनं वास्तव्य करून ते आपल्यापासून निरोप घेऊन परत पुढच्या वर्षीसाठी येण्यासाठी सज्ज झालेले असतात। पण आपण अत्यंत जड अंतःकरणाने त्यांना टाटा बाय बाय करतो आणि सृष्टी सुद्धा तेव्हा त्याचं अंतःकरण जे आहे ते जड करतं। म्हणून निरोप घेता तू देवा, माणूस काय प्राणी सुद्धा रडतो, आगमनी नाचते सृष्टी, विसर्जनी काळजाचा टाहो फुटतो। कलेचा अधिपती तू एकदंत विनायका, कलेचा अधिपती तू एकदंत विनायका, दीन दुबळ्यांचा कैवारी सृष्टीचा तू रथ चालका, दीन दुबळ्यांचा कैवारी सृष्टीचा तू रथ चालका। गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, पुढच्या वर्षी लवकर या, पुढच्या वर्षी लवकर या। तर मित्रांनो, हा माझा प्रयत्न तुम्हाला नक्की आवडला असेल आणि याच सोबत अशाच माझ्या जर अनेक कविता तुम्हाला वाचायच्या असतील तर मी माझा स्वतःचा पहिला काव्यसंग्रह देखील लिहिलेला आहे, ज्या शुभेच्छा आहेत त्या सुप्रसिद्ध वास्तुतज्ञ श्री आनंद पिंपळकर यांच्या शुभेच्छा आहेत। तसंच माझी बहीण पौर्णिमा कुलकर्णी हिच्या देखील शुभेच्छा आहेत आणि त्याची जर प्रस्तावना पाहायची झाली तर त्याची प्रस्तावना सुप्रसिद्ध मराठी साहित्यिक आणि तुळजाराम चतुरचंद महाविद्यालयाच्या कला शाखा अधिष्ठाता डॉक्टर सीमा नाईक गोसावी यांनी त्याची प्रस्तावना लिहिलेली आहे। तुम्हाला ते पुस्तक नक्कीच आवडेल अशी मी आशा आणि अपेक्षा करतो। झंकार गीत नावाचं पुस्तक मी लिहिलेलं आहे, एकदा तुम्ही अवश्य ते पुस्तक वाचा आणि त्यातला कविता तुम्हाला कशा वाटतात ते देखील कळवा। धन्यवाद।